आपल्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय मानले? भजन हा आपला खरा मान, मग त्याच्या अनुषंगाने बाकीचं सगळं. परमार्थात वारकरी संप्रदाय सर्वात महत्त्वाचं साधन जर काय ठेवलं असेल, स्वीकारलं असेल, तर त्याचं नाव भजन. आणि भजन ही क्रिया मौलिक आहे, मोलाची, किंबहुना जगाच्या मालकाच्या आवडीची. काय भजन ही देवाच्या आवडीचा आधार. संतांनी भजनाला सोडून बाकी त्याचा निषेध नाही केला, पण मनावी तेवढी किंमत दिली नाही. किंमत कशाला दिली? भजन हा राग मार्ग. भजन कसला मार्ग? राग मार्ग. कसल्या बी खबळ्या बांधलेल्या ह्या रस्त्याने अडचणी नाही. हा जाहीर जगलाची येथे आहे अधिकार. आहे अधिकार कलियुगी उद्धार संचारणारे. भजन ही साधना कोणालाही कसले खबळ बांधायला जमते, तो अधिकार आहे. अधिकाराची अडचण नाही. त्यामुळे या मार्गाने अनेक लोक मार्गी बहु याची गेले साधू
नका जाऊ आडरानी ऐशी गरजती पुराणी या मार्गाने अनेक लोक गेले. काय या मार्गाचं सर्वात महत्वाचं अति महत्वाचं पहिलं काम म्हणजे ह्या मार्गात आड वाढले नाही. लक्षात बसले का कोणी त्या मार्गात काय नाही आड वाढलं नाही. आणि शहाणी माणसं काय म्हणते फौजदार असे म्हणजे काय सरळ म्हणते माणूस हे नगर नसल्या आड वाढवायच्या त्यामुळे कोण फौजदार कोण चौकदार चोप द्यायला काय हरकत पटंगणात मिळाल्यावर कोण आहे तिथं आणि फौजदार आहे का चौकदार आहे कोणाला माहिती कोण आहे. मग हे असे त्याच्यासाठी शहाणी माणसं म्हणजे देव 2 पावलं लांबून पण ही आडवाडवीच्या मुखाना असेल तर नको. आणि आडवाडवीचे रस्ते आहेत का नाही यादी देतो तुम्हाला. यज्ञ यागे स्वर्ग भोग नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढती करिता तीर्थाने अहंकाराची प्राप्ती हो. म्हणजे एक कराय गेलं हे काढ ही कसे आयुष्य शोधिले मार्ग नाना परी कशा परी नाना परी काय कशा परी नाना परी मार्ग बघितले नळोबरा म्हणतात आणि अनेक शोधून बघितले. नयची प्रचिती मग सांगितले पुरी आता गाऊ किती नाचू हमरारी अन्यला म्हणे करू संसारा भोवरी हो. म्हणून हा राजमार्ग कसला मार्ग केला राज्यभार असा राजमार्ग आहे हा. या मार्गात अडचणी नाही आडवाडव्या नाही. आणि बघा रस्त्यामध्ये 2-4 गोष्टी महत्वाच्या. एक तर आडवाडव्या नको आणि खातखोलगी कामाची नाही. काय खातखोलगी असलेली माणसं काम म्हणतील स्पीड धरता येत नाही काय भरले वळण वाखणा शिवर समोसम धरता येत नाही ना. वाखणाला की स्पीड कमी करावं अडचणी तयार होतात. म्हणून खतखोलगे नको वळण वाखण नको आणि चढ उतार बी कामाचा नाही काय. आणि बऱ्याच रस्त्याने काय चढ उतार राजकारण काय सांगता. राजकारण नावाचा जो रस्ता कसला आहे त्याच्यात मोठ्याचीच लेकरं मोठी होती बारक्याची मोठी वया लागली तरी दाबी थांबा तिथंच थांबा वेळाला तुका म्हणे उंच पाणी उंच पणे तुका म्हणे उंच पाणी उंच पणे हे कधी लवणी तैसी
आणि ठेंग दिलं बरी जैसी तैसी. त्याच्यामुळं ही चढ उताराचे मार्ग शानी माणसं त्या रस्त्याने ते कामाचं काय आणि लिहिलेलं असतं जड वाहनास प्रवेश निषेध. काय लिहिलेलं असतं? जास्त चढाचा रस्ता असतो जड वाहनास प्रवेश निषेध. मग याला शहाणी माणसं म्हणतात बाबा ह्या रस्त्याने जाणंच नाही. काही टायमाला काही जास्त वजनाच्या गाड्या काय फर्स्ट सेकंड थर्ड टाकून बी काम भागत नाही. शेवटी रिवर्सची नाळ तोडून गाडी बसली. इतकं विचित्र का कोणत्याच गिअरला गाडी जाते असा प्रकार होतो का? बोजात जास्त गाडीच्या ताकदीपेक्षा करळ कार्यक्रम चढाचा कार्यक्रम करळ चढायला जमतंय का? असल्या चढाला शाही माणसं नगच आणि वाहन जडली असते. काय किती जड? तुका म्हणे 80 बुद्धी ज्याची जड आणि त्याहुनी दगड बरे देवा. किती बी जड वाहन आले तरी आमच्या रस्त्याला काही अडचण दगड आली दगड नुसती दगडच. काही कसली आली? पाप करू 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 काय झाली? काय झाली? आयसे होती तरु तृण लोह लोष्टन पाशा. पूर्ण कळायले का नाही कळायला? ऐसे होती तरु पापामुळे तरु तृण लोह लोष्ट पाशा. दगड होऊन पडली पाप करू करू. असली बी जड असली तरी आमच्या रस्त्याला बिन तक्रारी त्यांची कामं झाली. काय त्याच्यामुळं हा मार्ग सर्वात सुटेबल कोणता? कोणता? अभ्यजन मार्ग. मार्गाचं नाव काय? नाव काय मार्गाचं? भजन मार्ग. आणि या मार्गाला मुळात सर्वे न सर्वे तू काय हुशार या असल्या गोष्टी कोणावर अवलंबून आहेत? प्रवासावर आहे. रस्त्याचा निर्माता जो मूळ आहे त्यानं सर्वे केलाय. काय त्या सर्वेला किंमत आहे. या रस्त्याचा सर्वेर कोण आहे? नाही ती वाटाड आहे. भगवान शंकर वाटाड आहे. त्याला प्रॅक्टिकली चलून बघितलं. शंकराच्या चलण्यानं मागच्याला खात्री झाली की हे रस्ता चालायसारखा आहे. कारण चालत आहे मग करून अधिकार तैसा दाबेला चालत आहे मदत करूया. प्रॅक्टिकली चलून बघायचं आणि अनुभूतीपूर्वक त्याला मार्गदर्शन करायचं. जगात पहिलं काम
भगवान शंकराला पण एवढा अगोदर भगवान शंकराच्या बी अगोदरचा रोड आहे हा. ही वाटाण आहे पाहिलं जगातला या रस्त्यात. या रस्त्याचा सर्वे जगातला नंबर 1चा शहर आहे. त्याने सर्वे केला. ऐकायला का नीट? जरा नीट ऐका. स्पीकरवाले आमचा आवाज बरा केला पण जरा मधून मधून हलत आहे. बेस्ट आवाज आपले तासात थोडं आयडिया करून सर आमची आवाज कशी द्यायला नाही. मुद्दा कुठे? मार्गाचा सर्वे करणारा सर्वे हा जगातला नंबर 1चा शहर. ऐकायला जगातला नंबर 1चा शहर. त्याचं नाव माहिती का? नाव जानी बेचैनी बळे कोण वेदा पासून आसे आगळे. आता नाव झाले आमचं वेदा कुणा सर्वे केला? वेदांना सर्वे केला. या जगातला या मार्गाचा सर्वे कोण आहे? वेद मार्गे मुनी गेले मार्गे चाले लोकोला.
त्या रस्त्याचा प्रॅक्टिकली वाटाड्या पहिला अनुभूतीपूर्वक वाटाड्या कोण भगवान आणि विशेष आहे का ज्यानं भजनाची सुरुवात केली त्या रस्त्याला चढून बघितलं पुन्हा भगवान शंकर महादेव महाराज आतापर्यंत आता आपल्या इथं कितीतरी बसून येईल ती बसून येईल पण पुरी सुरी उभा करायला लागले इतकी हुशार माणसं इतकी शहाणी माणसं येतात महाराज त्या बाबाचं वैशिष्ट्य आहे कुणाचं महादेव जनभजनाची सुरुवात केली तो आज तागायत भजनच इतकी मस्ती आहे कशात भजनात तैसी प्रवृत्ती तरुची आवडी निघती निवृत्ती फळाची या कोडी हे मार्गीचा कापडी महेश आधुडा या रस्त्याला कसल्याने खडोळ्या बांधायला काही अडचण हा एकच असा रस्ता या रस्त्यात कोणत्याच प्रकारची बंधन घातली नाही निर्बंध स्थितीचा रस्ता आहे आणि म्हणून या मार्गामध्ये गरज या कार्याची कशाची एक चीज गरजेची आहे कशासाठी भजनासाठी काय स्वर्गात भजनासाठी गरज कशाची स्वराची का तालाची नाही स्वराची तालाची देखील नाही कारण नाही जरी
भजनात गरजेचा आठवण आहे. कोणता? आणि प्रेम हा भजनातला गरजेचा आठवण आहे, पण तिची मार्केट मोजकी काय त्याची मार्केट लय मार्केट नाही. कमाल असं माणसं कुठे बी घ्या मिळतंय तुम्हाला, असं नाही. काय प्रेमाय वासे तुझे पाणी, अरे प्रेमाय वासे तुझे पाणी, प्रेम वासे तुझे पाणी, बोलता माझा सर्व प्रेम वासे तुझे पाणी. एकाचं नाव आहे देव आणि दुसऱ्याचं नाव आहे देवमान्य संत. काय आता माणूस बायको कर, पोरा कर, मेहण्या पाहुण्या कर, अपेक्षा कर. कशाची? बायको नवरा कोण, नवरा बायको कोण, बाप पोरा कोण, पोरग बापा कोण, असं कशाची अपेक्षा? प्रेम. पण ही टोटल माल खाण्याची जागा आहे. कसली जागा आहे? कसले? म्हणजे इथं थेंब बी पाणी नसेल तर खडखडत हलका काय आहे? प्रेम द्यायची ताकद स्त्री जातीत, सत्तेत, संपत्तीत, लेकरात जर असती तर ही राज ऐश्वर्याचा त्याग करून ह्या लोकांनी जंगल गाठली. प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गेली खडे, राज्य टाकून गेली थोडे ते काय वेडे म्हणावे. राजगतीचा त्याग त्याला जंगल गाठले. त्यांना माहिती ही मार्केटच नाही. काय प्रेमाचं सुखाचं ते मार्केट नाही. हा इथं प्रेम म्हणा सुख म्हणा त्याचा भास आहे. काय काय आता भास मात्र आशियासारखं दाखवतो. लक्ष दे नुसता भास आहे आणि माणूस फक्यानं नादी लागले. काय झाले? फक्का त्याला म्हणतो आपल्या गावठी एवढी सुखाची आणली असला स्वरूप असले माणूस हौसानं सांगेल. जे लोकीचा चंद्रू छेरोगी उदय होय असता लागी, दुःख लेऊन सुखाची अंगी सरित जगाते. आपल्याला नुसता झाकी वडल्या कपडा ज्याला म्हणतो तो सुखाचा, मधून नुसतं दुःख भरले. हे नवरा नवरीच्या खेळामध्ये नवीन 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 जी वातावरण असतं, नवीन नवीन जी हिरवळ आहे ती जरा उतार व्हायला लागली होती. हिरवळ कसली बी देहला पटवून बसली. आम्हाला तरी काय माहिती मिठू आम्ही तुमच्या कुठे आम्हाला आम्ही तरी कशाला एवढं लक्ष कुठाने आमच्या
जे तुम्ही सांगितलं ऐकते नाही साध्या मोठं त्या माणसाला महाराज जगायचा मोसम ठेवला नाही इतकी काठावर येऊन आणून सोडली पुन्हा संसारानं सुरुवातीची हिरवळ बघून माणूस नाद करतो माणसाच्या लक्षातच नाही हिरवळीच कसं की देवाकडं आता बघा हे काम दुसऱ्याच नाही आणि द्यायला मी दानच लागत काय आता ह्या म्हाताऱ्या बरोबर गावात लई बी नसली तरी 150 म्हाताऱ्या असतील ना कमी जास्त 10-5 वर्ष म्हाताऱ्यासाठी किती असतील गावात 50 हा 10-5 वर्षाचा फरक समजा पण महाराज काही माणसाली गोष्टी हातात खावळा सुद्धा नाही सवय मग ह्याच म्हाताऱ्याला कशी बुद्धी सुचली सत्ता करावं म्हणून सर्वाला सुचत आहे का सुचत नाही सगळ्या काय नाही एवढं धाडस लागतं कुणाचं बी काम सहज एखाद्या म्हणले त्याला माहिती आपली बायको उभ्या खाण्याची कोणाची उगा माणसं बोलताना खेड्यात बोलते उठला की महाराज तिथंच असतो तुझी बायको तर कोणाला एक चहाचा कधी चिकोपा देत नाही बाहेरचा पाहणार काही ठिकाणी काही माणसं हौशी पण बायका उभ्या कानाच्या असतं काय करता येत काय उभ्या कानाचे म्हणजे कारवार बायको कारवार असल्यावर गाड्याला आवाजच करता येत एकदा आम्हाला असं नेलं आम्ही आनंद शिकत असताना नवीनच कीर्तन असं करायचं सत्याला गेलो एक मानसिक का सज्जन स्वभाव सगळं लोक माणूस म्हणजे जीव ओढून टाकावं का बोल महाराज एकदा आपल्या घरी घरी गेलो महाराज घरी गेलं घर चांगलं पार केलं आळंदीचे महाराज आले कुठली बी खदर आवडत घेऊन महाराज आम्हाला तोंड बदलून घेता कुठं नाव पण मानसिक का पॉलिशीवर होता त्यानं लगेच फिरविलं महाराज गेर उलटा केला मला महाराज मंडळी तोंडात थोडी कटकळे पण तुम्ही ती चहाचा चहा पिऊन बघा तुम्ही पुन्हा म्हणला पाहिजे तेवढा चहा लय चांगली स्वयंपाक महाराज बाईचा मोसम बदल असं काही गोड बोलून ना वाहिली धन्यवाद देवाची जागा म्हणजे देव अथवा देव माणूस दुसरीकडे ही मिळतच नाही मालच नाही काय मग जाहीर शब्द काय
आपल्या किंमत शिंद्याला का शिलंगणाला भजनाला आमचं इतकीच आणि मगापासून आपला धंदा काय चालू आहे. पण वेळ आपल्या खरी किंमत कशाला दिली भजनाला. बाकी मोठाळपणा काय थोरं पण ताळावे बाकी मोठा काय करून देतात पण भजनामध्ये गरजेचा त्याचं नाव म्हणून शब्द वापरला गायनाची रंगी शक्ती अद्भुत गाण्यासाठी नाचण्यासाठी अद्भुत शक्ती लागत असते. कसली शक्ती अद्भुत शक्तीचं नाव काय अद्भुत शक्ती म्हणजे नुसतं मांद वाढलेलं नाही. मांद वाढलेली जाण भजनी नसती तरी फालतू धंदी करते. मूर्खस्य गात्रानि वर्धन्ति किंतु ज्ञानं न वर्धन्ति. मूर्खाचे अवयव वाढत असतात ज्ञान नाही. त्याच्यामुळं पिंड कोसावे आत्माचे ज्ञान. विलास मिष्टान्न करोनिया. महाराज पद्धतशीर काही माय बाप लेकराला चांगलं चांगलं खाऊ घालून मजबूत पोरग बनवायचंय म्हणते का येरवाडी चौथावरून आलं पाहिजे लक्षात येते का नाही. म्हणून मूर्ख लेकर जन्माला घालण्यापेक्षा ज्ञानी झालं. लक्षात आलं. म्हणून नुसतं मांद वाढविण्यापेक्षा त्याचं नॉलेज वाढवणं महत्वाचं. हाडाला जाऊन चमडं भिडू द्या परवडते. हा नुसतं मांद वाढून जेवढी मी मांद वाढविलेली कुठली व्यास कसली व्यास महाराज कोणत्याही डिपार्टमेंटला कधीच नीट चालत नाही. त्याला लय जीवाला खाऊन रस्त्यानं चालवं लागतं. विडा विडा शरीर आठविणे या नावे तप. शरीराला आठवावं लागते. मनसोक्त खाईन मनसोक्त झोपायन मस्तीत राहील ती जात कोणत्याच धोरणात राहत. ते शरीराची नव्हे तयाची देहयोग गमनाचा ती शरीरच त्याच्या ताब्यात राहत. तिथं बाकीचं पुढचं काय मिळेल. म्हणून जण जीवाला खावं. अन्नाला कमी खायचं जीवाला खायचं. आणि जे जीवाला खातात त्यांचं पाठांतर भजन आचार विचार आदर्श करायला काय काही उभ्या मुश्किल महाराज पण ती कोणत्याच धोरणात नाही. साई तिथं त्रासच आहे त्यांचा. काय तिकडे जोडी भांडवल थुंका
घोर झाला चुका वळका नाही घातली असे म्हणून पक्क ध्यानात ठेवायचं माणसानं जीवाला खावा म्हणण्यापेक्षा मला काय येत नाही एकच काय गमत नाही मला कोणाला मी पाठांतर तर मला काय गमत नाही बाबा त्याला लई कमी खावा आपल्याला बसल्यावर पुढे प्लस तो माणूस काही माणसं जेवाय बसल्यावर इतके खानदानी जेवणार आहेत काही माणसं अशी जेवणार ती वाढणाराचा चेहरा बघत नाहीत मला वाढणाराचा वर बघतच नाही भात धरली की कडीला त्यांच्या जेवणातलं ध्रुपद माहिती का आपल्या हरिपाठात कसं हरिमुख्य म्हणा कुठला व्यापक म्हणला तरी हरिमुख्य म्हणा त्यांच्या जेवणातलं एकच ध्रुपद तुमचा कसा हात मोडावा काय तुमचा कसा हात मोडावा म्हणून दचून खाणार कीर्तनाला येताना जन रिकाम्या पोटाना आला त्यांना किती मी कठीण कीर्तन करत येताना टाक्या फोन करून येते आणि इथं आलं की कीर्तन करा कसला बी विरोध करा ती जात हसत नाही का त्याला माहिती हसाय गेला आणि त्याला सावळ झाला काही माणसं आकट्या करण्यावर असते आकटी म्हणजे आकटी गोल असते तसेही दोन्ही गुडघ्यातून पाय मोडणार आणि हाताची बाजून गडी देणार या चांगला हार पडून दोन कणस मध्ये घाले चांगला हार पडला की कणीस मध्ये करपू बहादू काही हो तसं कामदारा गाव अगदी दर्दी ऐकणार गाव गावदाऱ्यात आतापर्यंत जेवढे दिवस मी येतोय एकदा मी म्हणावं लागलं नाही माता मागे बोलू नका महाराज आमचेच एखाद्या मातीतून चांगला असतो गावदाऱ्याच्या मातीत एवढा गुण चांगला आहे परस्पराबरोबर करणार नाही कीर्तनाला की व्यवस्थित कीर्तन आहे गुण असतो एखाद्या मातीत त्याच्यामुळे मला बी गावदाऱ्याला कीर्तन करताना अवसानात होतो मी आणि तुम्ही जर म्हणला आज काकडा एवढंच आहे जरी तुम्हाला झोपायला बी परमिशन फक्त पाय लावू नका अद्भुत नावाची शक्ती गायनाचे ओरे अद्भुत शक्तीचं चिंतन सुरू आहे. कोणत्या शक्तीचं? अद्भुत शक्तीचं नाव मांद आहे का? हा कायनाची उडी आपल्या
छंदी ती मान अंगात असल्यावर उड्या हाणते असं नियम आहे का? नाही असं काही नाही. उलट मान देवाली तमावर येते बघा. ठरावण्यासारखी अशी जी सळ पातळ टनाटन उड्या हाणते मान देवाली दमावर येते लाखती आपल्या वाशी. हा मानदर ही अद्भुत शक्ती नाही. अद्भुत शक्तीचं नाव काय? हा प्रेम ही असली शक्ती आहे महाराज. ती जर अंगात आहे, प्रेमाची जात अंगात जर घुसली त्याच्या इतकी मस्ती आणि मजा त्याला कशी नाही तरी माणूस खराब येणार कसं आहे खरं सांग. प्रत्येकाला गरज त्याला म्हणतो अपेक्षा. प्रेमाच्या जाती आठवण कसे आहे बघा. प्रेम हा एकदम प्रत्येकाची इच्छा आहे. अशा लक्षात येईल का? प्रत्येकाला पाहिजे हवासा वाटणारा आदम प्रेम. अवमानचं मित्र गोळा केलं पाहुणे रावण्याचं अनेकाला जीव लाव कशासाठी करत नाही? कशासाठी? प्रेमासाठी करत नाही. प्रेम ही प्रत्येकाच्या अपेक्षित असलेला पदार्थ. ती मार्केट जास्त नाही. त्याचं होलसेल मार्केट हे काम फक्त देव करू शकतो. कोण? देव. आणि प्रेमाचं वैशिष्ट्य सांगतो. त्याचा खानदानी धंदा काय? प्रेमाचा खानदानी धंदा आहे 2 जीवाचा एक जीव. लक्षात येईल का? 2 जीवाचा प्रेमा प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, ते न सुटे काही केले. प्रेमाचा खानदानी धंदा कोणता? 2 जीवाचा एक जीव. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केली. प्रेम प्रेम माणसाला एक जीव करते. कसं आहे आता आपण शेतकरी जास्तीत जास्त इथं कोण आहे का सध्या? शेतकरी. कासरा कळत डॉक्टरच्या बापाला कासरा कळतो का नाही? कासऱ्याला पदर किती? त्याच्यासाठी प्रत्येक विषयात बारकावा असणं अपेक्षित. कासऱ्याला पदर किती? 3 पदरी कासरा असतो. महाराज कासरा जर कडीला कुठला तर माणूस सरळ ते तुकडा टाकतो. पण समजा मधोमध कासरा जर तुटला किती बी दिलदार म्हातारा असलो तर एवढा लांब का तुकडा टाकून द्यायला परवडते का? काय सत्यात लहान जाणार मी भाऊदा म्हणायला नाही. लांब लांब 2 तुकडे वाया जाऊ. मग त्याला काय म्हणते? दरी. पण 4 दरी. दरीच ती बी पण कसलं माणसं म्हणते त्याला काय द्या? चार द्या. चार. आपल्याकडे एकच पद्धत आहे. चराटाला काय करावं लागते? चार द्यावा. आणि एकदा चराटाला 4 दिला. अल्टरनेट पद्धतीने पदर उकळले जातात आणि अल्टरनेट पद्धतीने एकमेकात खवाखवी करतात. अशी पद्धतशीर पदर एकमेकात खवून ठेवले काही वलबी करतात आणि काही असं अशी पद्धतशीर कोण असं ओढून विभागणार. महाराज 2 तुकडे एकमेकात 4 देऊन फिट केले. नीट आहे का? ती चराट ती कासरा आधी करून जी असेल की दुसरी कोण कुठून मी तुटत आहे. प्रेमाची तो जाती आईशी
निवासी मुकामी. प्रेमाची जातच असली तिकडून माई कुंभा पाकून गाणा गोता पण तुटत आहे, तिकडून तुटत नाही. विठाला लक्षात आलं का नाही? काय चाल दिल्यासारखा धंदा या गदा दोन्हीचा एक देव झाला. कशानं? प्रेमानं. महाराज ती चौकून तुटल पण तिथून तुटल. ही ताकद कुणाची? कुणाची? प्रेम सुखाने नवे आणि भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी यासी आत्मनिष्ठ जरी झाली जीवन तरी भक्ती सुख दुर्लभ ज्ञान विधाना. प्रेम सुख दे